हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? आय होप सगळेजण मजेत असतील. या व्हिडिओची भरपूर जण वाट बघत होते की सर ऑफलाईन बॅच कधी स्टार्ट होतीये. तर फायनली B3 ऑफलाईन बॅच स्टार्ट होतीये. बॅचचं नाव B3 आहे, ठीक आहे. पण हा व्हिडिओ जर काही जण लेट बघत असतील तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. कदाचित तोपर्यंत ऍडमिशन प्रोसेस संपलेली असेल. कशामुळे सर सगळं डिटेल याच्यामध्ये सांगतो. काही पेरेंट्स लोक हा व्हिडिओ बघत असतील तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ 1.5 च्या स्पीडने बघा, म्हणजे थोडं लवकर कंप्लीट होईल. आणि व्हिडिओ कंप्लीट बघा, कुठलाच पार्ट मिस नका करू, कारण तेवढ्यासाठी तुम्हाला ऑफिसला येऊन इन्क्वायरी करायची गरज नाहीये. सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. ऑफलाईन बॅच साठीची पूर्ण माहिती याच्यामध्ये आहे. सर बॅच कधी स्टार्ट होतीये, तसं तुमचं पहिलं लेक्चर जे आहे ते कधी स्टार्ट होतंय, ऍडमिशन प्रोसेस कधी स्टार्ट होती आणि तिन्ही लेक्चर कधी स्टार्ट होतं, या तिघांच्या डेट्स वेगवेगळ्या आहेत. तर थोडं व्यवस्थित ऐका. हे बघा, बॅचची डेट तशी आहे 18 नोव्हेंबर, ठीक आहे. दिवाळीच्या नंतर 18 नोव्हेंबरला बॅच स्टार्ट होईल. त्या दिवशी तीनही लेक्चर्स तुमचे फुल फ्लेज स्टार्ट होतील. पण ऑनलाईन बॅच मध्ये इंग्लिशचं परत 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 मुलं बघू शकता, तर ऑफलाईनला परत बघायचं ऑप्शन नसतं. त्याच्यामुळे आम्ही बेसिक बॅच इंग्लिशची स्पेशल घेतो, ज्याच्यामध्ये भरपूर ग्रामीण भागातले पण काही विद्यार्थी असतात ज्यांना तिथं आल्यानंतर थोडंसं भीती वाटून जाते की सगळ्या क्राऊड समोर, किंवा थोडं इंग्लिशचा त्यांचा प्रॉब्लेम असतो. तर त्यांचे इंग्लिश अजून चांगली व्हावी म्हणून या ऑफलाईन बॅच मध्येच एक बेसिक बॅच ऍड केलेली असते, ठीक आहे. तर ती बॅच तुमची चालू होणार आहे 6 नोव्हेंबरला, ठीक आहे. म्हणजेच बॅच चालू व्हायच्या अगोदर तुमचं काही इंग्लिशची बेसिक प्रॅक्टिस घेतल्या जाते, जेणेकरून तुम्हाला थोडंसं कम्फर्टेबल वाटतं. मग जेव्हा बॅच 18 नोव्हेंबरला स्टार्ट होईल तेव्हा जास्त प्रॉब्लेम येत नाही, ठीक आहे. पण या सगळ्यांची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती आहे 15 ऑक्टोबरला, ठीक आहे. असं कशामुळे सर, ऑफलाईन बॅचचा शक्यतो एक महिनाभर अगोदर ऍडमिशन प्रोसेस असते आणि 15 ऑक्टोबरला ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट झाली की जशी जशी बॅच पूर्ण होऊन जाईल, जसे ऍडमिशन्स कंप्लीट होतील तशी ती ऍडमिशन प्रोसेस स्टॉप होते. म्हणजे ऍडमिशन प्रोसेस फक्त एकच दिवस असेल का? तर नाही, 15 ऑक्टोबर, 16 ऑक्टोबर, 17 ऑक्टोबर, 18 ऑक्टोबर असं 3-4 दिवस चालेल, जोपर्यंत बॅच फुल होत नाही तोपर्यंत. मग सर ती एकाच दिवसात होईल का? मे बी 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, आठवडाभर, जसं येईल तसं फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती असतं. हे बघा, कन्फ्यूज होऊ नका. हे 15 ऑक्टोबर आहे, ऍडमिशन ऑक्टोबरमध्ये होणार आहे. 15 ऑक्टोबर येत्या, आज तारीख आहे 3 ऑक्टोबरला, आणि बॅच चालू होणार आहे 18 नोव्हेंबर पुढच्या महिन्यामध्ये. आणि त्याची बेसिक इंग्लिशची बॅच जी असते ती 6 तारखेला. सर यासाठी काही वेगळं करावं लागतं का? नाही. जेवढे स्टुडंट्स या बॅचला आहेत त्या सगळ्यांसाठी बेसिक इंग्लिशची बॅच फ्रीमध्ये असते. ती यासाठीच असते की मुलांना थोडं कम्फर्टेबल व्हावं म्हणून, आणि एकदमच त्या सगळ्या क्राऊडमध्ये त्यांनी घाबरू नये, ठीक आहे. या सगळ्यासाठी असते. तर हा मुद्दा क्लिअर ठेवा की बॅचची डेट भलेही 18 नोव्हेंबर आहे, पण तुमचं बेसिक 6 नोव्हेंबरलाच चालू होतंय. म्हणजे असं पकडून चला की दिवाळीनंतर आपली बॅच स्टार्ट होती, ओके. आणि त्याची ऍडमिशन प्रोसेस मात्र 15 ऑक्टोबरला स्टार्ट होतीये. मग 15 ऑक्टोबर पासून कसं, तर मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलं की फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती राहील, ठीक आहे. हे मुद्दे एकदम क्लिअर पाहिजे, याच्यात कन्फ्युजन ठेवू नका. कारण बऱ्याच मुलांना असं वाटतं की दिवाळीनंतर बॅच आहे, तर आम्ही दिवाळीनंतर येतो ऍडमिशनला, पण तोपर्यंत ऍडमिशन फुल झालेलं असतं, ओके. सर पुढे, सर ही बॅच इम्पॉर्टंट राहील का प्रत्येक ग्रॅज्युएट स्टुडंटला? तर हो, याच्यासाठी की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरला जरी जायचंय किंवा गव्हर्नमेंट सेक्टरला किंवा बँकिंगच्या सेक्टरला, इन्शुरन्सच्या, रेल्वेच्या, SSCच्या, MBAच्या कुठे जरी जायचं असेल तर एक ऍप्टिट्यूड नावाचा एक प्रकार चालू आहे, जो की ऍप्टिट्यूड तुमचं पहिले टेस्ट केलं जातं, म्हणजेच त्यामध्ये हे सगळं शिकवलं जातं. याची टेस्ट असते, त्यामुळे हे तुमचं वाया जात नाही. तर ज्यांचंही ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आणि तुम्हाला पुढे कुठल्याही याच्यामध्ये जायचं असेल, रादर MPSC UPSC जरी विचार केला तर त्यातही CSAT नावाचा प्रकार असतो. तर कुठेही जायचं असेल तर हा अभ्यास वाया जात नाही. भरपूर स्टुडंट्स आणि बरेच पालक लोक यामध्ये थोडे कन्फ्यूज असतात की यार हा अभ्यास करून आमचा वेस्ट तर नाही जाणार. तर हा कुठला टेक्निकल कोर्स नाहीये की हा अभ्यास कदाचित वेस्ट जाऊ शकतो, ठीक आहे. पण याच्यामध्ये तसं नाहीये, टेक्निकल नाहीये, त्यामुळे हा अभ्यास तुम्हाला कामातच येईल, ठीक आहे. सर अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्सचं कसं करायचं? तर अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटला तर माझी रिक्वेस्ट आहे की शक्यतो तुम्ही ऑफलाईनच्या भानगडीत पडू नका. कारण की अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट जर असतील आणि ऑफलाईनला ऍडमिशन घेतात तर त्यांचा ब्रेक बराच पडतो. कॉलेजच्या एक्झाम्स झाल्या, बाकी सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे ब्रेक पडत राहतो, आणि ब्रेक पडल्यामुळे मग मोमेंटम राहत नाही, कन्सिस्टन्सी राहत नाही, मग थोडा प्रॉब्लेम येतो. मग त्या मुलांनी शक्यतो ऑनलाईन प्रिफर केलेलं बेटर राहील, कारण त्यांना ते रेकॉर्डेड परत परत बघता येतं. पण सर अंडर ग्रॅज्युएट जरी म्हटलं तर कुठलं वर्ष, तर शक्यतो थर्ड इयर वाले तर जास्त प्रेफर करतात. फर्स्ट इयर वाले पण कधी कधी ऍडमिशन घेतात, पण त्यांना रिक्वेस्ट आहे की इतक्या लवकर नका घेऊ, कारण की तेवढा युजफुल नाही त्याचं फर्स्ट इयरला, थोडं पुढे गेल्यानंतर घेतलेलं बेटर आहे, ठीक आहे. बाकी सर MBA साठी जर स्पेशल तुम्हाला फक्त MBAच करायचं यावर्षीचं म्हणजे 2025 ची MBA CET द्यायची असेल, तर त्यासाठी 15 ऑक्टोबरला एक स्पेशल MBA ची बॅच चालू होती ऑनलाईनची, तुम्ही त्याचा विचार करू शकता जर या फक्त आणि फक्त MBA साठी तुम्ही प्रिपेअर करत असाल तर. पण जर तुमचं MBA सोबत बँक एक्झाम्स किंवा गव्हर्नमेंट एक्झाम्सचं पण असेल तर मग ह्या बॅचला काही प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे. बाकी एक सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही ऑफलाईन बॅचला ऍडमिशन घेताय तर बॅचला ऍडमिशन घेण्या अगोदर कंपल्सरी फीडबॅक घ्या.
सर फीडबॅक कोणाकडनं घ्या? जेही स्टुडंट ऑफलाईनला असतील त्यांच्याकडनं तुम्ही फीडबॅक घ्या, किंवा जे मुलं सिलेक्ट झालेले असतील, जसा हा व्हिडिओ तुम्ही बघितला, व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्ही बघितला असेल की ॲडमिशन रिझल्टचे तुम्हाला फोटो दिसले, तर तुम्ही त्या स्टुडंटकडनं फीडबॅक घेणं जास्त गरजेचं आहे, कारण ट्रू फीडबॅक भेटेल, म्हणजे काही इश्यू नाही राहणार. पण सर आमच्या कोणाची कॉन्टॅक्टच नाही, आम्हाला कोणी माहीतच नाही आहे संभाजीनगरचं जे ऑफलाईनला आहे, तर तुम्ही ऑफिशियल नंबरवरती फोन करा. इथे ऑफिशियल नंबर आहेत, त्याच्यावरनं जरी तुम्ही नंबर घेतले काही ऑफलाईनच्या मुलांचे तरी चालेल, त्यांच्याकडनं फीडबॅक घ्या. किंवा तुम्ही ज्या सिटीमधनं किंवा ज्या जिल्ह्यातनं येत आहे, तुम्ही त्याचं जरी नाव सांगितलं की साताऱ्यामधला एखादा ऑफलाईन स्टुडंटचा नंबर द्या, किंवा नागपूरमधल्या एखाद्या ऑफलाईन स्टुडंटचा नंबर द्या, तर त्यांच्याकडनं नंबर घेऊन टाकायचा ऑफलाईन कॉन्टॅक्ट्समधनं, त्यांच्याशी बोललं तरी चालेल. का मला असं वाटतं पहिले फीडबॅक घेणं गरजेचं आहे. आम्ही तर सांगतोच आहे, सगळं व्यवस्थित सांगतोय, पण तरी पण तुम्ही एक फीडबॅक नक्की घ्या, आणि सिलेक्ट झालेल्या स्टुडंटकडनं घेतला तर अजूनच बेस्ट. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बाकी सर आता प्रोसेस काय काय असणार आहे बघा. ही बॅच जी आहे ती 18 नोव्हेंबरला जेव्हा तीनही सब्जेक्ट स्टार्ट होतील त्यावेळेसची प्रोसेस अशी आहे की सकाळी 7 ते 8:30 हे कॉन्टचं लेक्चर राहील, त्यानंतर 1 तास लॉजिकचं राहील आणि 1 तास इंग्लिशचं. मध्ये थोडा ब्रेक आहे. तो ब्रेक यासाठी की थोडासा नाश्ता वगैरे करायला आम्ही टाइम देतो, जेणेकरून कंटिन्यू तुम्ही इतक्या वेळ नाही बसू शकत आणि बोर नको व्हायला. ठीक आहे, तसं 4 तासाची टीचिंग आहे आणि 15-15 मिनिटाचा ब्रेक, बाकी सगळं पकडलं तर थोडं जास्त वेळ होऊन जातं. ओके, पण सर याच्यामध्ये एक आम्हाला अजून बघायचंय की एक्झॅक्टली आम्ही तिथं आल्यानंतर ही बॅच झाल्यानंतर आमचं सगळं संपलं का? तर असं बिलकुल नाहीये. ठीक आहे, तुमची जी बॅच आहे ती बेसिक टू ॲडव्हान्स असते, त्याच्यामध्ये प्री मेन्स इंटरव्ह्यू सगळं असतं. बॅच झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होईपर्यंत सगळ्या गोष्टी त्यामध्ये राहतात. म्हणजे म्हणजे आता ही 5 महिन्याची बॅच झाली म्हणजे सगळं संपलं का? असं बिलकुल नाहीये. बॅच संपल्यानंतर पण तुमच्यासाठी भरपूर ॲक्टिव्हिटीज असतात, त्या मी तुम्हाला पुढच्या स्लाइडवर सांगतो. पण तुमचं सिलेक्शन होईपर्यंत त्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला असतात आणि तुम्हाला त्याच्यामध्ये त्या टचमध्ये राहायचंय. म्हणजे असं नाही की बॅच झाली आणि मग सगळं संपलं, मग गडबडून जाते. बॅच झाल्यानंतरही तुम्हाला क्लासच्या टचमध्ये राहावं लागेल. नवीन नवीन एक्झाम्स कोणत्या येत आहेत, काय येत आहेत, नवीन काय शिकवत आहेत, सगळं तुम्हाला अपडेट केलं जातं. ठीक आहे, बेसिक इंग्लिशची बॅच मी तुम्हाला आधी बोललो की काही मुलांना अशी गडबड असते, थोडीशी एकदम भीती वाटते, त्यासाठी बेसिकची बॅच आपली 6 नोव्हेंबरला स्टार्ट होते. ॲडमिशन याच बॅचला घ्यायचंय, ते तुम्हाला फ्रीमध्ये असतं. ओके, बाकी सर या कोर्सची फीस किती आहे? फीस आहे 20,000. आणि याच्यामध्ये तुम्ही ज्या दिवशी बॅचला येत आहे त्या दिवशी पहिल्या दिवशीचा लेक्चर चुकूनही मिस नका करू. हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे. 18 नोव्हेंबरला ज्या दिवशी पहिलं लेक्चर आहे तुमचं, ते लेक्चर चुकूनही मिस नका करू. का? कारण त्या लेक्चरमध्ये पूर्ण बँक एक्झाम्सची, इन्शुरन्स एक्झामची, MBA एक्झामची, ॲग्रिकल्चरच्या एक्झामची सगळी पूर्ण माहिती दिल्या जाते. हे सगळं का इम्पॉर्टंट आहे शिकणं, त्यानंतर कशा पद्धतीने शिकवल्या जाईल, सगळ्या इन्स्ट्रक्शन, तर सगळं बेसिक इंट्रोडक्शन जे असतं ना ते पहिल्या दिवशी राहतं. पहिल्या दिवशी सर 3ही लेक्चर राहतील का? तर नाही, फक्त एकच लेक्चर राहील, पण पहिलं लेक्चर मिस नका करू. आणि हे तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेसही सांगतील की फर्स्ट लेक्चर मिस करू नका. ओके, बाकी ऑफिशियल नंबर्सवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जस्ट इन केस तुम्हाला काही डाऊट असलं तर. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये जेवढं मी सांगितलेलं त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पर्सनली जाऊन भेटूही शकता ऑफलाईनला. ठीक आहे, बाकी सर तुम्ही जे म्हणत होते की बॅच संपली म्हणजे तुमचा आणि आमचा संबंध सुटला, असं बिलकुल नाहीये. बॅच संपल्यानंतर तुमच्यासाठी एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू राहतात. भरपूर ऍक्टिव्हिटीज, मी आता एक एक वाचून दाखवलं तर तेवढा वेळ नाही पुरणार आपल्याला. खूप ऍक्टिव्हिटीज असतात, कारण बॅच झाल्यानंतर परत तुमचं सेल्फ स्टडी, तुम्ही मॉक देताय की नाही, त्याच्यात तुमचं स्ट्रेंथ काय, विकनेस काय, त्याच्यावरती कसं वर्क करायचं, त्या भरपूर ऍक्टिव्हिटीज असतात. त्यासाठी जर समजा तुम्ही बॅच झाल्यानंतर घरी गेलात तर ऑनलाईन पण त्याला कसं टॅकल करायचं, ऑनलाईन तुमचे डाऊट्स कसे होतील, ऑफलाईन डाऊट्स कसे होतील, कोणकोणते सेशन्स होतील, कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आहे, भरपूर आहे. आणि भरपूर सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, कॉन्टॅक्ट पर्सनचे नंबर दिलेले असतात, ते सगळं तुम्हाला ग्रुपवरती असतं. ठीक आहे, तर काळजी करू नका, एवढं सगळं आहे. तर आय होप सगळ्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील याच्यामध्ये. बऱ्यापैकी मी सगळं क्लिअर केलंय. पण याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असला तर तुम्ही ऑफिशियल नंबरवरती, इथेही नंबर्स दिलेले, स्लाइडवरती नंबर होते, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, पण लक्षात ठेवा बॅच भले 18 नोव्हेंबरला चालू होते, त्याचं बेसिक इंग्लिश 6 नोव्हेंबरला स्टार्ट होते दिवाळीनंतर. म्हणजे सरळ सोप्या भाषेत दिवाळीनंतर बॅच आहे. त्याच वेळेस तुम्ही तुमचं सगळं सामान घेऊन येऊ शकता. आणि सामान घेऊन आल्यानंतर ॲडमिशनच्या वेळेसच त्यांना रूम्स वगैरेचा जरी काही इश्यू असला तुम्ही तिथं विचारू शकता. क्लासच्या आजूबाजूला भरपूर रूम्स, मेस, लायब्ररी सगळं काही आहे. तर कोणासोबत कॉन्टॅक्ट करायचं काय, तुम्ही ऑफिशियल नंबरवरती ॲडमिशनच्या वेळेस पण विचारू शकता. तर तुम्हाला त्याच बॅचचे जर रूममेट्स भेटले तर जास्त भारी आहे. ॲडमिशनच्या वेळेस मुलं म्हणतात की सर कोणी रूममेट जर आलाच पुढे तर माझा नंबर द्या, तर तेही आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. पण क्लासच्या आजूबाजूला या सगळ्या सोयी सुविधा आहे. तरी जर तुम्हाला फोनवरती हे सगळं क्लिअर नाही झालं या व्हिडिओमध्ये तर तुम्ही क्लासला येऊनही माहिती घेऊ शकता. ठीक आहे, तर लवकरच भेटू. पण ॲडमिशन प्रोसेस लक्षात ठेवा ती 15 ऑक्टोबरला आहे. आणि 15 ऑक्टोबरपासून कधी येतं त्याचं काही गॅरंटी नाही. ते जशी फुल झाली तशी बॅच एंड होऊन जाते. ठीक आहे, चलो तर लवकरच भेटू आपण. गुड डे, बाय बाय.